की फायर ब्रिगेड म्हटली जर कुठे आग लागली तर आता सध्या गल्ल्या छोट्या आहेत, त्याच्यामुळे छोटी फायर ब्रिगेड नशिराबाद नगरपालिकेने आता परचेस केली आणि त्याचं लोकार्पण माझ्या हस्ते केलं. त्याबद्दल मी नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक आणि शिवसाहेब यांचं मनापासून खूप खूप आभार मानतो की आम्हाला लाईव्ह समजलं. आम्ही राजकारणाची आगही विझवतो आणि लोकांची भूकही विझवतो, त्याच्यामुळे आग नाही शामक आमच्या हस्ते लोकार्पण झालं. सकाळी या ठिकाणी आपल्या पाडती गावासाठी ई बॅटरीवाली गाडी आपण या ठिकाणी घेतली, जेणेकरून ग्रामपंचायतचा खर्च कसा वाचेल याच्यासाठी आपण इलेक्ट्रिक घंटागाडी या ठिकाणी लोकार्पण केली. तसंच फिरतं नेत्रालय माझा संकल्प आहे की येणाऱ्या 4-5 वर्षात जळगाव ग्रामीण मतदारसंघ, जळगाव जिल्हा हा नेत्र गुणमुक्त झाला पाहिजे आणि लोकांना चष्मा जो असेल तो चष्मा सुद्धा आपण फ्री देणार आहोत. ज्याला नंबर असेल त्याला सुद्धा चष्मा आपण फ्री करणार आहोत. 5 तारखेपासून ती गाडी मतदारसंघात सुरू होईल. भाऊ, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी असं म्हटलं जातं, पण काही लोकांची दूरदृष्टी अशी की तुम्हाला शुभेच्छा देताना भावी आमदार म्हणून असा उल्लेख केला जातो विधान परिषदेवर. मात्र आपले काय भावना आहेत? आता कार्यकर्त्यांची ती भावना आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून, बॅनरच्या माध्यमातून बघितलं, हा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष असतो. नक्कीच आदरणीय शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पक्षाचे, जिल्ह्याचे सगळे मंत्री, आमदार यांनी जर निश्चय केला तर नक्कीच संधी कुठेतरी एक युवकाला या ठिकाणी मिळेल.